ट्रान्सफरवाल्यांची लाईफ कशी असते ना, ते तुम्हाला हा व्हिडिओ बघून नक्कीच समजेल. तर आमचं पण असंच काहीसं झालेलं आहे. आमची जेव्हापासून नगरला ट्रान्सफर झाली आहे, तेव्हापासून आम्ही सारख्या सुट्ट्या शोधत असतो की आम्हाला कधी सुट्ट्या मिळतील आणि आम्ही स्वतःच्या घरी कधी जाऊन राहू. कधी दिवाळीच्या सुट्ट्या, कधी मध्ये कुठला सण आला किंवा बॅक टू बॅक सुट्ट्या आल्या, तर आम्हाला आमच्या गावाला जायचं असतं. तर माझी आज तीच धडपड चालू होती, कारण आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि यांना पण बरेच 2-3 दिवसाच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे आमची मग आमच्या गावाला म्हणजे अमरावतीला स्वतःच्या घरी जाण्यासाठीचीच ही सगळी गडबड चालू होती. त्यासाठी मी आधी मुलांना सकाळी जेवायला देऊन दिलं आणि त्यानंतर मी माझ्या पॅकिंगला लागली होती. कारण तिथे गेल्यानंतर घर 4 महिन्यापासून बंद आहे, त्यामुळे मला तिथे जेवण वगैरे बनवण्यासाठी जे काय साहित्य लागतं ते सगळं पूर्ण पॅक केलं. आणि मग नंतर थोडंसं जे आपल्याला कपडे वगैरे सगळे लागतात ते सगळे पूर्ण पॅक केले. आणि तिथून मला माहेरी पण जायचं होतं, कारण मुलांना सुट्ट्या आहेत तर माहेरी जाणं तर बनतंच. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आंब्याचा रस खायला जसं जात असतो पण तशा प्रकारे, तर त्यासाठीची पूर्ण पॅकिंग केली. आणि घरातलं जे काही मला लागणारे सामान असतं ते पण पूर्ण पॅक केलं. तिथे ऑलरेडी मी भांडी वगैरे सगळी ठेवलेलीच आहेत, फक्त थोडंफार इकडे आणलेलं आहे. त्यामुळे माझं असं सध्या दोन्हीकडे असा थोडा संसार डिवाईड करून ठेवलेला आहे, त्यासाठीची ही तयारी होती. त्यानंतर संध्याकाळी असा छानसा व्ह्यू बघितला आणि जाताना माझ्या घरी जी काही 4-5 कुंड्या आहेत त्यांची सोय करून गेली, म्हणजे मी परत येईपर्यंत माझी झाडं जगावीत. कारण लास्ट टाईम मी जेव्हा गेली होती तेव्हा ना असंच 1-2 झाड माझी मरण पावली होती. त्यामुळे मला ते खूप वाईट वाटलं. म्हटलं यावेळी काहीतरी जुगाड करून जाऊया आपण, बघूया आता हे किती वर्क करतं. आणि हो, डिटेल व्हिडिओसाठी तुम्ही लॉंग व्हिडिओ नक्की बघा. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू.